रसिक हो नमस्कार. तुम्ही ऐकताय रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ. तुमचं जगणं तुमचा आवाज आणि मी आहे आरजे श्रद्धा. अर्थातच वारली चित्रकलेवरची श्रद्धा अशी आरजे श्रद्धा. रसिक हो, FLOI म्हणजेच फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स या कार्यक्रमामध्ये तुम्हा सगळ्यांचं अतिशय मनपूर्वक स्वागत. मंडळी, तुम्हाला तर माहितीच आहे, या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण 2 परदेशी भाषा शिकणाऱ्या किंवा शिकलेल्या अशा विविध वयोगटातल्या मंडळींशी गप्पा मारत असतो आणि त्यांचा आजवरचा प्रवास जाणून घेत असतो. तर शैलेश लेले सर आणि फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स यांनी मिळून गेल्या काही वर्षापासून झेडपीच्या विविध शाळांमध्ये त्याबरोबरच विविध वयोगटातल्या व्यक्तींसाठी ऑनलाईन प्रशिक्षण सुरू केलेलं आहे, ज्यामध्ये जर्मन आणि फ्रेंच या 2 भाषांचं शिक्षण दिलं जातं. अर्थातच या दोन्ही भाषा मराठी भाषेमध्ये सुद्धा शिकवल्या जातात आणि ह्याच भाषा शिकणाऱ्यांशी आपण गप्पा मारत असतो. तर त्याच अनुषंगाने आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत 2 विद्यार्थिनी, ज्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव कोल्हाटी पंढरपूर जिल्हा संभाजीनगर या शाळेमधल्या आहेत. एकीचं नाव आहे आकांक्षा अंभोरे आणि दुसरी आहे सानवी मुनेश्वर. तर ह्या दोघीही इयत्ता 6वी मध्ये शिकतात आणि त्यांनी फॉरेन लँग्वेज शिकली आहे का किंवा शिकताना त्यांचे काही अनुभव आले आहेत का, तर ह्या विषयाचं आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. तर या दोघींचंही मी मनापासून स्वागत करते. दोघींचंही अतिशय मनपूर्वक स्वागत. सानवी आणि आकांक्षा, तुम्हा दोघींचं अतिशय मनपूर्वक स्वागत. थँक्यू. कशा आहात तुम्ही दोघी? खूप छान. बरं, आता शाळेला सुट्टी लागण्याचे दिवस आहेत, शेवटचे काही दिवस शाळेचे राहिलेत, तर कसं वाटतंय? आम्ही सगळ्या फ्रेंड्सला मिस करू. बरं बरं. आणि आता तुम्ही सगळ्या 7वीला जाणार दोघी जणी, बरोबर? हो. मग काय वाटतं, ह्या परीक्षेनंतर किती टक्के मिळतील? सानवी, तू काय सांगशील? 90%. आणि आकांक्षा, तुला किती मिळतील? हो, 90च्या वरच मिळतील. वा वा वा. दोघींची तशी तयारी आहे अभ्यासाची? हो. क्या बात आहे, खूप छान. तर मला थोडंसं आता आपल्या विषयावरती यायचंय की तुम्ही कितवीला असताना तुम्हाला या फॉरेन लँग्वेज बद्दल समजलं? किती दिवसापूर्वी समजलं की अशा परदेशी भाषा आपल्याला शिकायला मिळणार आहे? 5वी पासून. अच्छा, म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला याबद्दल कळलं. हो. कोण आलं होतं शाळेमध्ये सांगायला आणि त्यांनी काय सांगितलं नेमकं असं की तुम्हाला वाटलं की आपण ह्या कोर्सला ऍडमिशन घ्यावं? आमच्या शाळेतला विद्या सोनवणे मॅम. काय सांगितलं त्यांनी तुम्हाला? त्या स्वतः शिकतात म्हणून आम्हालाही शिकावं वाटतं. बरं बरं. नेमकं काय वाटलं होतं ही भाषा शिकत असताना? घरी काय सांगितलं तुम्ही? घरच्यांनाही खूप आनंद झाला. आम्ही नवीन भाषा शिकतोय आणि विद्या सोनवणे मॅमनी आम्हाला खूप प्रोत्साहन दिले. बर. तुमच्या दोघींपैकी कोणी कुठली भाषा शिकली आहे ते सांगा बरं जरा. आम्ही दोघींनी जर्मन भाषा शिकली. बर. जर्मनच्या किती लेवल पूर्ण झाल्या? 3. अच्छा, 3 लेवल पूर्ण झाल्या. आणि त्या प्रत्येक लेवलला किती किती मार्क मिळाले? 49, 98, बर. 99. अरे वा. आणि हे तुम्ही ऑनलाईन पद्धतीने शिकलात, मग याचा अभ्यास कसा केला? दोघींनी पण या प्रश्नाचं उत्तर द्या की तुम्ही याचा अभ्यास कशा पद्धतीने केला? ऑनलाईन पद्धतीने. हो, ऑनलाईन पद्धतीने, बरोबर आहे. पण मग त्याची प्रॅक्टिस कशी केली? मग घरी काही त्याचा वेगळा असा सराव केला का? हो, केला. एज्युकेशन व्हिडिओ मध्ये केला. बर. आणि त्याच्यात काही अडचणी आल्यावरती मग कोणाला विचारले ते प्रश्न? विद्या सोनवणे मॅमला. बर बर. आणि आता तुमच्या 3 लेवल कम्प्लीट झाल्या, त्यामुळे तुम्हाला बऱ्यापैकी जर्मन भाषा बोलता येत असेल, हो की नाही? मग आता दोघींचं इंट्रोडक्शन मला ऐकायचंय जर्मन मध्ये, जमेल का? हो, जमेल. Guten Morgen, ma'am. Ich heiße Akanksha Ambore. Ich lebe Waldau. Such TOZP School. Guten Morgen, ma'am. Ich heiße Tanvi Amol Muneshwar. Ich lebe Waldau. Ich studiere ZPP School. वा, छान वाटलं ऐकून. बरं, आता ही भाषा शिकत असताना काही अडचणी आल्या का? याबद्दल सुद्धा मला तुमच्या दोघींकडून जाणून घ्यायचंय. हो, पहिल्या सुरुला तर आम्हाला ते शब्द नवीन वाटले, पण आम्ही 1.5 वर्षापासून शिकतोय, तर आम्हाला आता त्या भाषेची आवड झाली. बर. पहिल्या सुरुला मलाही थोडं अवघड वाटलं, पण मी 1.5 वर्षापासून शिकत आहे म्हणून मला आता काही वाटत नाही. काय वाटतं, ही भाषा शिकणं का बरं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? आम्ही ही आता भाषा शिकतोय, पण आम्हाला याचा उपयोग पुढे फ्युचर मध्ये होऊ शकतो. जागतिक कॉम्पिटिशन मध्ये टिकू शकतो आम्ही. वा, बरोबर.
आता तुम्ही जेव्हा ही भाषा शिकत होतात तेव्हा तुमच्या घरच्यांना किंवा मित्रमैत्रिणींना कधी असं बोलून दाखवलं आणि कधी काही गमती जमती झाल्या का? तो काही किस्सा असेल तर तो पण ऐकायला आवडेल मला. हो, आम्ही शाळेमध्ये पण मैत्रिणींशी, घरी आई वडिलांशी, येता जाताना मॅडम सरांशी ही भाषा बोलत असतो. मग काही गंमत होते का ह्याच्यातून? घरच्यांना तर येत नाही, मग ते म्हणतात काय काय, मग आम्ही सांगतो त्यांना. बर, ही भाषा शिकणं का बरं गरजेचं आहे असं तुम्हाला वाटतं? आणि आपल्याला जे कोणी ऐकतायत त्यांना काय तुम्हाला अपील करायचंय की ही भाषा का बरं शिका किंवा काय असं काही सांगायचंय का? काही सजेशन्स द्यायचेत का? ही भाषा खूप छान आहे, शिकायला नवीन वाटतं काहीतरी. तुम्ही पण शिका ही भाषा, तुम्हाला खूप आनंद होईल. बर बर, तर मंडळी, आकांक्षा आणि सान्वी यांना शिकवणाऱ्या शिक्षिका विद्या सोनवणे या सुद्धा आता आपल्या सोबत आहेत. तर त्यांच्याशी सुद्धा आपण गप्पा मारणार आहोत आणि त्यांचा प्रवास जाणून घेणार आहोत. नमस्कार, माझं नाव विद्या तुळशीराम सोनवणे. मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वडगाव कोल्हाटी, केंद्र पंढरपूर, तालुका जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे सहशिक्षिका पदावर कार्यरत आहे. बर, आणि तुमचं पण खूप खूप स्वागत आहे या मुलाखतीमध्ये. तर तुम्हीच ही भाषा शिकवण्यामध्ये तुमचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन आहे तुमच्या विद्यार्थिनींना. तर तुम्ही काय सांगाल? म्हणजे त्या जसं म्हटल्या मगाशी की आम्हाला विद्या मॅडमनी सांगितलं, त्या शिकल्या, मग त्यांनी आम्हाला शिकवलं. म्हणजे याला तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा ह्याबद्दल समजलं होतं की असा कोर्स आहे ऑनलाईन पद्धतीचा आणि तो शिकायला पाहिजे. नेमकं तेव्हा तुम्ही कशा पद्धतीने ते शिकलात आणि शाळेमध्ये कसं इम्प्लिमेंट केलं? मॅडम, मला आधीच परकीय भाषा शिकण्याची थोडी इच्छा होती. त्याबद्दल मी माहिती काढली तर FLOA बद्दल कळालं मला, जे काही फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन आहे. तर त्यावर स्टडी मोडवर ऑनलाईन व्हिडिओज, सिलेबस, क्वेश्चन बँक उपलब्ध आहेत आणि ह्या FLOA कडून सर्टिफिकेट्स आणि प्लस मेडल पण दिले जातात. तर मी स्वतः आधी त्याला रजिस्ट्रेशन केलं. मी स्वतः जर्मनच्या आणि फ्रेंच लँग्वेजच्या 4ही लेवल कम्प्लीट केलेल्या. आणि माझ्या बरोबरच मला असं वाटलं की आपण शाळेत असताना आपल्याला ह्या सुविधा मिळाल्या नाहीत, पण आपल्या विद्यार्थ्यांना आपण त्या उपलब्ध करून देऊ, म्हणून माझ्या मुलांचं इयत्ता 5वी पासून 7वी पर्यंतच्या मुलांचं रजिस्ट्रेशन केलं. काही विद्यार्थी फ्रेंच शिकतायत, काही जर्मन शिकतायत आणि त्यांना सुरुवातीला थोडं अवघड वाटलं, पण नवीन काहीतरी भाषा शिकतोय याचा त्यांना जास्त आनंद झाला. आणि मला आनंद वाटतो की माझ्यामुळे माझे विद्यार्थी जर्मन आणि फ्रेंच भाषेचे सर्टिफिकेट घेऊन शाळेबाहेर जातील आणि भविष्यात नक्कीच त्यांना त्याचा उपयोगही होईल आणि ती भाषाही ते जागतिक स्तरावरही वापरू शकतील आणि मलाही त्याचा फायदा होईल पुढे. या दृष्टीने मी मुलांनाही प्रोत्साहन दिलं, स्वतःही केलं आणि विशेष म्हणजे माझ्यासोबतचे जेवढे शाळेतले सहकारी आहेत तेही याच्यासाठी रजिस्ट्रेशन करून ह्या भाषा शिकतायत. आणि माझ्या केंद्रामध्ये जवळपास 15 ते 16 शाळा आहेत, तर आमच्या सगळ्या केंद्रातल्या सर्व शाळांचं रजिस्ट्रेशन केलंय. शिवाय आमच्या ह्या उपक्रमाची दखल माननीय जिल्हाधिकारी साहेब श्री दिलीपजी स्वामी साहेब, त्याचप्रमाणे आमचे शिक्षणाधिकारी मॅडम चव्हाण मॅडम, त्याचप्रमाणे CEO अंकित सर, ह्या सगळ्यांनी याची दखल घेऊन आमच्या शाळेचं कौतुक केलंय आणि आमच्या विद्यार्थ्यांचा आणि माझा सत्कार सुद्धा केलाय. क्या बात आहे. आतापर्यंत किती विद्यार्थ्यांनी ही फॉरेन लँग्वेज शिकली, अंदाजे काही सांगू शकाल? माझ्या शाळेतून तर दरवर्षी जवळपास 30 ते 35 मुलं शिकतायत या दोन्ही लँग्वेज. आमच्या केंद्रातून जवळपास 150 ते 200च्या अराउंड विद्यार्थी दरवर्षी एक लेवल पूर्ण करतायत. आणि शिवाय माननीय शिक्षणाधिकारी मॅडम चव्हाण मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पूर्ण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा एक पूर्ण ग्रुप करून त्या शाळांवर मार्गदर्शन करूनही पूर्ण जिल्ह्यातूनही शिकली जाते ही लँग्वेज. मस्तच मस्तच. आपण एक बेसिक म्हणून आपण ट्रायल अँड एरर बेसवर आपण शिकायला सुरुवात केली, तिथपासून ते पुरस्कार मिळाला इथपर्यंतचा जो प्रवास आहे त्याच्याकडे मागे वळून बघताना नेमकं कसं वाटतंय? खरंच खूप छान वाटतं मॅडम. एक गोष्ट आणखी सांगायची राहिली की मुख्यमंत्री प्रशिक्षणामार्फत आपल्या राज्यस्तराचा जो उपक्रम आहे की बेरोजगार मुलांना आपण जर्मन लँग्वेज शिकवून त्यांना तिथे रोजगार उपलब्ध करून देणार आहोत, हा माननीय मुख्यमंत्र्यांचा उपक्रम आहे आपल्या राज्याचा. तर औरंगाबाद जिल्ह्यातून विद्यार्थ्यांना त्या मार्गदर्शन करण्यासाठी माझी निवड झालेली आहे आणि खूप छोट्याशा विचाराने ही सुरुवात झाली होती की आपण काहीतरी नवीन शिकावं आणि आपल्या मुलांनाही ते शिकायला
शिकायला मिळावं. पण त्याची व्यापकता एवढी वाढली की संभाजीनगर जिल्ह्यात तर आहेच, परंतु इतर जिल्ह्यांचे सुद्धा मला फोन येतात आणि मार्गदर्शनासाठी ते विचारतात. तेव्हा मला खरंच खूप आनंद होतो की खरंच परकीय भाषा ज्या बाहेर शिकण्यासाठी खूप खर्चिक असतात, त्या अतिशय चांगल्या पद्धतीने आणि सोयीस्करपणे या FLOA वर आपल्याला शिकायला मिळत आहेत. त्याचे खरं तर FLO चे खरंच आभार आणि हे कार्य असंच पुढेही चालत राहील अशी मी प्रयत्न करेल. खूपच छान. तर बरं जाता जाता शैलेश लेले सरांच्या ह्या इनिशिएटिव्हला काही वोट ऑफ थँक्स म्हणून काही बोलावंसं वाटतं का? शैलेश लेले सरांशी बऱ्याचदा बोलणं होतं माझं आणि त्यांनाही खूप आनंद वाटतोय की मी झेडपी शाळांमध्ये हा उपक्रम जवळपास सर्वच शाळांमध्ये करण्याचा प्रयत्न करते. त्यांचं सपोर्ट पण असतं, मार्गदर्शन पण असतं आणि मला असं वाटतं की आणखी खरं सांगायचं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये दशसूत्री नावाचा कार्यक्रम आमचे जिल्हाधिकारी माननीय श्री दिलीपजी स्वामी साहेब घेत आहेत आणि त्यांनी तर असंही सांगितलंय की त्यांच्या दशसूत्रीमध्ये विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर स्पर्धाक्षम बनवण्यासाठी या उपक्रमाचा नक्कीच आपण सहभाग करून घेऊ. आणि शैलेश लेले सरांनी मला असं वाटतं दीक्षा ऍपवर आणि बऱ्याच ठिकाणी हे सुरू केलेलं आहे, तर नक्कीच सगळ्याच विद्यार्थ्यांना चांगला फायदा होतो याचा. आणि जे फॉरेन लँग्वेज शिकू इच्छितात याचं पर्सनल पण रजिस्ट्रेशन करून कोणीही घरात बसणारी व्यक्ती सुद्धा ही लँग्वेज शिकू शकते. तर खरंच त्यांचे आभार त्याबद्दल. वा, खूपच छान. आज तुम्ही आणि तुमच्या दोन्ही विद्यार्थिनी वेळात वेळ काढून इथे सहभागी झालात आणि आपला इतका छान अनुभव तूच तर सांगितलाच, पण आतापर्यंतचा प्रवास देखील उलगडून सांगितला. त्याबद्दल तुम्हा तिघींचेही मनपूर्वक आभार. आणि यापुढे तुम्ही सुद्धा अशाच ऍक्टिव्ह राहा, म्हणजे तुमच्या ह्या सगळ्या ऍक्टिव्हिटीजचा आणि या क्रिएटिव्हिटीचा तुमच्या विद्यार्थ्यांना सुद्धा फायदा होईल. आणि या पुढच्या सगळ्या भविष्यासाठी तुम्हाला आणि तुमच्या सगळ्या विद्यार्थिनींना मनपूर्वक शुभेच्छा देते आणि आतापुरतं इथेच थांबते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. थँक्यू. ओके, ऑल द बेस्ट. थँक्यू. तर मंडळी, फॉरेन लँग्वेज ऑनलाईन ऍप्लिकेशन्स ह्या कार्यक्रमामध्ये सहभागी झाल्या होत्या जिल्हा परिषद वडगाव कोल्हाटी पंढरपूर, जिल्हा संभाजीनगर या शाळेतल्या 2 विद्यार्थिनी आणि त्यांच्या शिक्षिका. एक म्हणजे आकांक्षा अंभोरे आणि दुसरी सानवी मुनेश्वर, आणि त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षिका होत्या विद्या सोनवणे. कार्यक्रमात आता वेळ झाली इथेच थांबण्याची, पण तुम्ही ऐकत राहा रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ, तुमचं जगणं तुमचा आवाज.